नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इनरिचिंग नॉलेज. येस, इनरिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉलेज घेणार आहोत श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीबाबत. सध्या श्रीलंका हा इतिहासातील सगळ्यात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तर हे आर्थिक संकट कसं आलं, याची कारणं काय आहेत आणि ह्या संकटातून बाहेर येता येईल का, आणि ह्या संकटामध्ये श्रीलंकेला भारताची किती मदत झालेली आहे, आणि ह्या सर्व डिटेल्सबद्दल आपल्याला इथे बघायचं आहे की हे आर्थिक संकट नेमकं आलंय कसं आणि सामना काय करावा लागतोय, नेमका नागरिकांना त्रास काय होत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की ही डॉक्युमेंट सर्व नॅशनल इंटरनॅशनल न्यूज एजन्सीज रेफरन्सेस आपण बऱ्याच ठिकाणाहून गोळा केलेले आहेत आणि त्यातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. इथेच पहिलंच सगळ्यात महत्त्वाचं वाक्य काय आहे नीट बघा. इथे तुम्ही दिसताय तुम्हाला एक कप चहाची किंमत सध्या 100 रुपये झालेली आहे श्रीलंकेमध्ये. आता श्रीलंकेचा इतिहास खूप जुना आहे. श्रीलंका 5 लाख वर्ष जुनं, ह्या नावाला 5 लाख वर्षाचा इतिहास आहे असे श्रीलंकेतीलच काही डॉक्युमेंट्स सांगतात. ठीक आहे, काही असो, आपल्याला आजची परिस्थिती बघायची आहे की श्रीलंकेला काय झालंय, काय कशामुळे हे आर्थिक संकट आहे. इथे बघू शकता, इकॉनॉमिक क्रायसिस एव्हर, आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट आहे. सर्व किमती ह्या आभाळाला टेकलेल्या आहेत. सामान्य माणसाच्या बाहेर सर्व गोष्टी जात आहेत. सामान्य माणसाला उपाशी पोटी झोपावं लागत आहे, अशी भयानक परिस्थिती तिथे आहे. आणि ह्यामध्ये कशी मदत भारत करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण सध्या किमती बघून घ्या. एकच्या किमती 35 ते 40, तांदूळाचा भाव 300 रुपये किलो, साखर 300 रुपये किलोच्या आसपास आहे. इथे नॉनव्हेज एलिमेंट्स तुम्ही बघू शकता. पेट्रोल 330 रुपये लिटर, पावडर, दुधाचं पावडर 4000 रुपये किलो. खूप मोठी किंमत आहे ही. आणि ह्या सर्वाचे परिणाम काय होत आहे तर इथे नीट बघा. टर्न व्हायलन्स. आता ठीक आहे, व्हायलन्स ही उद्रेक होणार, भावनांचा उद्रेक होणार, पण हे नागरिकांना देखील कळायला पाहिजे. काल परवा तिथे पोलिसांच्या किंवा सैन्याच्या गाड्या सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हे जाळून काही होणार नाही, उलट त्यांचंच नुकसान जास्त. हे सर्वाचा भुर्दंड नागरिकांनाच भरावा लागणार आहे. आंदोलन करायला हवं, काय हरकत नाही, पण जाळपोळ नुकसान करून काहीही फायदा नाही, कारण ती पब्लिक प्रॉपर्टी आहे, नागरिकांचीच संपत्ती आहे. ठीक आहे, काही असो. आणि ह्या सगळ्यामुळे काय झालंय तर इमर्जन्सी लावलेली आहे, पूर्ण देशामध्ये कर्फ्यू लावलेला आहे. इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी. आता या सगळ्यामध्ये आपण कुठे आहोत, भारत कुठे आहे, भारतातर्फे मदत कोणती दिली जात आहे, तर हे सगळं याच व्हिडिओमध्ये बघायचं. काही छोटेसे पॉईंट्स आहेत, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाहीये, छोटे छोटे पॉईंट आहेत, नीट बघून घ्या. आता इथे सध्या परिस्थिती काय आहे. पेट्रोल पंपांवर 2-2 किलोमीटरपर्यंत लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. चहाची किंमत, एका कप चहाची किंमत 100 रुपये आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. बटाटे 200 रुपये. आता हे जर रेट बघितले तर आपण तर इथे तात्काळ बेशुद्ध पडण्याची अवस्था आहे. वीज पुरवठा शहरांमध्ये 15 तासापर्यंत खंडित होत आहे, म्हणजे 15 तासाची लोड शेडिंग आहे. विचार करू शकता, अर्ध्यापेक्षा जास्त दिवस तर अंधारातच जात आहे. आणि भारताने काय केले तर नीट बघा. भारताने श्रीलंकेला तातडीने $1 अब्ज मदत दिलेली आहे. 2 ते 3 वेळा भारताने ही मदत दिलेली आहे. आता ही दुसरी का तिसरी वेळ आहे मदत देण्याची. आपण माणुसकीच्या नात्याने ही मदत करत आहोत आणि अजून भरपूर मदत आहे. मग पुढे तुम्हाला खूप सांगणार आहे महत्त्वाचं. इथे बघा, $1 अब्ज क्रेडिट लाईन देण्यात आलेली आहे, एक सहमती दिलेली आहे, भारत सरकारने पुरवठा केलेला आहे. पुढे काय महत्त्वाचं आहे नीट बघा. श्रीलंकेला जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिलेल्या आहेत, म्हणजे फक्त कर्ज नाही, देश वाचावा म्हणून कर्ज नाही, तर जीवनावश्यक वस्तू सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश हा भारत आहे आणि भारताने श्रीलंकेला तांदूळ दिलेला आहे. आता हा तांदूळ किती टन दिलेला आहे हा जर तुम्ही आकडा ऐकला तर हा सुद्धा खूप मोठा आहे. चला तर दुसरं महत्त्वाचं काय बघायचं नीट बघून घ्यायचे. या आर्थिक संकटातून जात असताना सरकारकडे पैसा शिल्लक नाहीये. तुम्ही म्हणाल पैसा शिल्लक नाही असं कसं काय, तर कोणत्याही देशामध्ये विदेशी मुद्रेचं एक भांडार असतं. तर श्रीलंकेकडे जे सध्या भांडार आहे विदेशी मुद्रेचं, म्हणजे डॉलर असेल किंवा युरो असेल किंवा कुठलाही विदेशी मुद्रा, जो भांडार आहे तो सध्या 20% आलेला आहे, म्हणजे फक्त 20%. आणि कर्ज मात्र अतिशय भयानक आहे. हे कर्ज फेडता फेडता नाकी 9 आलेले आहेत. आणि हे कर्ज कोणाचं आहे हे सांगायची गोष्टच नाहीये. चीनचं आहे आणि जागतिक संघटनांचं देखील इथे कर्ज आहे. आणि चीनने कसा श्रीलंकेला दगा दिलेला आहे किंवा धोका दिलेला आहे हे आपण इथे बघूयात. आता ह्या सगळ्या भानगडीमध्ये होतंय काय तर महागाई खूप वाढत चाललेली आहे. इथे बघा, आत्ताच तुम्हाला सांगितलं, परकीय चलनाचा साठा संपुष्टात आल्यासारखा आहे. 10-20% हा फक्त साठा आलेला आहे.
देश कसा चालेल ही खूप मोठं संकट आहे हे. तर इथे बघा भारताने श्रीलंकेला 40,000 टन तांदूळाचा पुरवठा केलेला आहे. पण भारताने म्हणल्यापेक्षा भारतीय व्यापाऱ्यांनी किंवा भारतीय जनतेने केलेला आहे. हे कसं तर मी तुम्हाला लगेच इथे पुढे सांगणारच आहे. चला पुढचं इथे महत्त्वाचं बघायचं आहे. याच बातमीमध्ये तुम्हाला आत्ताच जे सांगितलं ते ह्याच बातमीमध्ये दिसतं. इथे श्रीलंकेला 40,000 टन चावल म्हणजेच तांदूळ दिलेल्या भारतीय व्यापाऱ्यांनी सामान्य जनतेतर्फे मदत आपण आपल्या शेजारच्यांना केलेली आहे. आता इथे उपाशीपोटी लोकांना झोपावं लागत आहे. नीट बघा, लोकांना खायला सुद्धा मिळत नाही अशी सध्या परिस्थिती आहे. आणि खूपच या भयानक परिस्थितीमध्ये आपण अन्न पुरवठा अन्न खाद्यपदार्थ आपण तिथे श्रीलंकेला पोहोचवत आहोत. ऊर्जा व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि तिथे लाईटची व्यवस्था सुद्धा अतिशय बेकार झालेली आहे. बघू शकता 13 ते 15% 15 तासांपर्यंत लोड शेडिंग होत आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं विदेशी मुद्रा भांडार 70%, आता तर 80% त्याच्यामध्ये मला वाटतं तुटवडा आलेला किंवा एक म्हणतो आपण कमी आलेली आहे. फक्त 10-20% विदेशी भांडार त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले आहे. आता ह्यामध्ये पुन्हा एकदा बघा, भारताने श्रीलंकेला $1 अब्ज मदत केलेली आहे आणि ही एक वेळा नाही तर 2-3 वेळा केलेली आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये श्रीलंकेला जगातील कोणताही देश मदत करण्यास पुढे येत नाही. ही मोठी गोष्ट आहे. कसं काय ते देखील इथे बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा काय झाले ते बघा. एक सगळ्यात मोठी चूक श्रीलंकन सरकारची काय तर नीट बघा. श्रीलंकेमध्ये महिंदा राजपक्षे यांचं बहुतेक महिंदाच नाव आहे त्यांचं, राजपक्षे यांचं सरकार आलं आणि ह्या सरकारने काय केलं तर कोरोनाच्या काळामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती पूर्ण संपुष्टात आली होती. कारण का तर श्रीलंका हा असा देश आहे जो पर्यटनावर जास्त अवलंबून आहे. पर्यटनावर त्यांचं आर्थिक गतिविधी चालते आणि ह्या 1.5-2 वर्षामध्ये पर्यटन पूर्णपणे बंद होतं. त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली गेली. असं असताना देखील ह्या सरकारने टॅक्स कमी केले. नीट लक्षात घ्या, टॅक्स कमी केले. डीप टॅक्स कट्स, मोठ्या प्रमाणावर टॅक्स कमी केले. जनतेला बरं वाटलं, पण ह्या टॅक्स कमी केल्यामुळं देशच खड्ड्यात जायची वेळ आली. तर टॅक्स हे आवश्यक आहेत. आपल्याकडे टॅक्स घेतल्यानंतर आरडाओरडा होतो, पण टॅक्स नाही घेतला तर देश कसा चालणार ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे नीट बातमी बघा. अतिशय चुकीचं डिसिजन काय घेतलं. अचानक ह्या सरकारने असं ठरवलं की आपल्याला म्हणजे आपण ऑर्गॅनिक शेती करायची आहे, म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय शेती करायची आहे. आणि त्यामुळे ह्यांनी केमिकल फर्टिलायझर्स घेणं, आयात करणं पूर्णपणे बंद केलं. आणि परिणाम असा झाला की शेतीमध्ये उत्पन्न सर्व खाली आलं आणि लोकांना खाद्यपदार्थ सुद्धा भेटेनासे गेलेले आहेत. इम्पोर्ट बंद होता, जगामध्ये कोरोना होता, सर्वच बाबतीत स्टॉप असताना देखील इथे हे चुकीचे निर्णय 2 महत्त्वाचे घेतले की त्यामुळे देश सत्यानाशाच्या वाटेवर गेलेला आहे. शेती व्यवसायामध्ये खूप मोठं नुकसान झालंय. ड्रॉप इन क्रिटिकल राईस क्रॉप खूप मोठ्या प्रमाणात, कारण फर्टिलायझरच्या जीवावरच सध्या खूप मोठ्या प्रमाणात शेती होते. ती हळूहळू सेंद्रिय करण्याची गोष्ट होती, पण ह्यांनी पूर्णपणे एकदम डिसिजन घेतला आणि स्टॉप करून टाकलं. आणि एकाच वर्षामध्ये नीट बघा तुम्ही, एकाच वर्षात आज खाद्यपदार्थ सुद्धा दुसऱ्यांना मागायची वेळ आलेली आहे. तर हे अतिशय चुकीचं डिसिजन. अजून कोणकोणते चुकीचे डिसिजन घेतलेत हे आपण सर्व बघत आहोत. इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा अजून काय महत्त्वाची मदत केलेली आहे. चायनाने काही मदत केलेली आहे असं म्हणतात म्हणजे केलेली असेल देखील, पण नाकारलेली सुद्धा आहे. ती कोणती मदत नाकारली हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा भारताने श्रीलंकेला $5 मिलियन डिझेल दिलेला आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. फेब्रुवारीमध्येच हे सगळं झालेली ही घटना घडलेली आहे. त्यानंतर इथेच बघू शकता तुम्ही, आत्ताच $1 बिलियन हे क्रेडिट लाईन म्हणजे एक प्रकारे आर्थिक सहाय्य भारताने दिलेलं आहे. ठीक आहे, ही एक गोष्ट मदत झालेली आहे. आता त्यानंतर जगभरातून काय आलंय किंवा बाकी ठिकाणी काय घडले. आता CBCL ही काय आहे तर ही श्रीलंकेची रिझर्व्ह बँक एक प्रकारे, जसे भारतामध्ये RBI आहे, तर ही CBSL म्हणजे श्रीलंकेची रिझर्व्ह बँक आहे. तर ह्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर जी विदेशी मुद्रा भांडार आहे ते खूप कमी केलं. आता भारताने जरी बऱ्याच वेळा $1 बिलियन पेक्षा जास्त मदत केलेली आहे, 2-3 वेळा केलेली आहे. चायनाने सुद्धा इथे बघू शकता, चायना इज कन्सिडरिंग ऑफरिंग, चायनाने 1.5 बिलियन क्रेडिट फॅसिलिटी देण्याचा एक प्रस्ताव श्रीलंकेसमोर ठेवलेला आहे. आता नीट बघा आणि अजून 1 बिलियन वेगळं देणार सेपरेट असं सांगितले. आता ह्या लोन घेण्यामुळेच श्रीलंकेची आज ही वेळ आलेली आहे.
चायनाकडून ज्या ज्या देशांनी लोन घेतले किंवा पैसे घेतले, आर्थिक मदत घेतली, ते देश आज भिकेला लागलेले आहेत. श्रीलंका ही यातलं एक उदाहरण आहे आणि पाकिस्तान सुद्धा त्याच वाटेवर आहे. कारण का तर चायना कर्ज देतं आणि लगेच त्यावर बंधनं आणतं आणि त्या देशातील संपत्ती, त्या देशातील जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि हळूहळू देश गुलामीच्या वाटेवर जातो. असा हा इतिहास आहे. ठीक आहे, म्हणून चायनाकडून श्रीलंकेला आता काही घेण्याची हिंमत होत नाहीये. हे नीट महत्त्वाचं लक्षात घेण्याची गोष्ट आहे. पण भारताकडे मात्र मदत मागितली जात आहे आणि भारत ही मदत देत देखील आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर पुढचं नीट बघा. बऱ्याच म्हणजे बहुतांशी श्रीलंकन लोकांना असं वाटतं की भारत आपल्याला ह्यातून सावरेल. बघा, हा खूप महत्त्वाचा संदेश आहे की श्रीलंकेचा भारतावर खूप विश्वास आहे. भारतावर साहजिकच सर्व जगाचा विश्वास आहे. सध्या आपण बघत आहोत की डझनपेक्षाही जास्त 15 ते 20 देशांचे विदेश मंत्री भारतामध्ये येऊन गेले. आणि काल परवाची गोष्ट तर अशी आहे की श्रीलंकेचे विदेश मंत्री, ब्रिटनचे विदेश मंत्री आणि अमेरिकेचे डेप्युटी NSA नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे सर्व एकाच दिवशी भारतामध्ये होते. किती मोठी गोष्ट आहे. सर्व इथे येत आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. हे मजबूतीचं लक्षण आहे. पण आपला विश्वास, आपली विश्वासार्हता भारताने ही कायम टिकून ठेवलेली आहे. अत्याचार करण्यासाठी इथे भरपूर लोक आले, भरपूर लोकांनी लुटलं, तरी सुद्धा भारताने माणुसकी ही सोडलेली नाहीये. तर श्रीलंकेतील लोकांच्या ह्या भावनेमुळे आपल्याला जाणीव होते की आपल्यावर त्यांची किती निष्ठा आहे किंवा आपल्यावर त्यांची किती श्रद्धा आहे किंवा आपण त्यांना वाचू ही त्यांना किती मनापासून वाटतं. ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर इथे ह्या गव्हर्नमेंटने कोणतं तर गोटाबाया, मी महिंदा म्हणून आलो होतो पण त्यातही मी दुरुस्ती केलेली पुन्हा, की गोटाबाया राजपक्षे यांचं हे सरकार आहे आणि यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे आज श्रीलंकेची वाट लागलेली आहे. आपल्या शब्दात सांगायचं झालं तर पुढची महत्त्वाची गोष्ट नीट बघून घ्या. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. का ही वेळ आलेली आहे? कोरोना महामारी हे त्यातले कारण झालं. पर्यटन पूर्णपणे थांबलं, ही पहिली घट झाली. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झाला आणि त्यानंतर परकीय गंगाजळी संपली. कारण फॉरेनमधून लोक येतात आणि त्यामुळे परकीय चलन वाढतं आणि त्याद्वारेच पर्यटनातूनच इथे या देशाच्या आर्थिक गतिविधीला चालना मिळते. तर हे एकंदरीत सगळं जीवावर आलेलं आहे, श्रीलंकेच्या मुळावर आलेलं आहे आणि सगळं एकाच गोष्टीवर अवलंबून झाल्यामुळे हे सर्व झालेलं आहे. फक्त पर्यटनावर देश चालवणे हे अवघड आहे, पण ह्या लोकांना हे इतके वर्ष कळलं नाही आणि ह्यामुळेच ही वेळ आलेली आहे. मल्टिपल रिसोर्सेस असणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, आता इथून पुढे करतील हे कदाचित. इथे बघा, चीनने हात झटकले. चीनने कर्ज देण्यास, पुढे कर्ज देण्यास किंवा जे काही कर्ज आहे त्यात सवलत देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे श्रीलंकन सरकारला. जे कर्ज ऑलरेडी घेतलेलं आहे श्रीलंकेने त्यात कुठली सवलत देणार नाही. अजून कुठलं पाहिजे असेल तर घ्या, पण तुम्हाला त्याच पद्धतीने ते कर्ज फेडणं देखील आवश्यक आहे आणि त्याच पद्धतीने ते कर्ज दिलं देखील जाईल. आणि अशी आहे गोष्ट आता की श्रीलंकेला चीनकडून काहीही घेण्याची हिंमत होत नाहीये. श्रीलंकेकडे कोणाकोणाचे कर्ज आहेत बघा. श्रीलंकेने चीनकडून आतापर्यंत $5 अब्ज कर्ज घेतलेलं आहे. भारत आणि जपानने देखील श्रीलंकेला आतापर्यंत कर्ज दिलेलं आहे. पण आता मात्र कोणाची हिंमत होत नाहीये, कारण बुडत्या जहाजामध्ये कोण पाय ठेवील ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथे बघा, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी कर्जाच्या अटी शिथिल करण्याची विनंती चीनला केली होती आणि ती चीनने फेटाळून लावली. बघा, ह्या आर्थिक संकटामध्ये चीनने हात वर केलेत. कारण का तर त्यांना हा देश पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यायचा आहे. हे सहज आणि सरळ गणित आहे. चीनचा आतापर्यंतचा हा इतिहास आहे. आता आपण पुढची महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत. इथे काय काय गडबड झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही. सरकारच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे. मंत्र्यांच्या गाड्यांवर हल्ले होत आहेत, जाळल्या देखील आहेत काही गाड्या. सरकारी प्रॉपर्टी डिस्ट्रॉय केली जात आहे आणि हे अतिशय चूक आहे. लोकांना हे समजायला हवं की पब्लिक प्रॉपर्टी जाळून काहीही होणार नाही. मंत्र्यांच्या गाड्या जाळल्या तरी काही होणार नाही. कोणालाही मारण्याची देखील आवश्यकता नाही. मंत्र्यांवर अटॅक करणे किंवा आंदोलन करणे ह्या काहीच उपयोग नाही याचा. आंदोलन करा, शांततेने करा, विचार मांडून करा, रस्त्यावर निघा, काही हरकत नाही. पण कुठल्या प्रकारे जाळपोळ, नुकसान करून काही फायदा नाही. कारण ह्याची भरपाई, याचा सर्वाचा भुर्दंड हा जनतेलाच भोगावा लागणार आहे. त्यामुळे हे सर्व करणं अतिशय चुकीचं आहे. आता हे होऊ नये म्हणून आर्म्ड फोर्सेस
सेनेची तैनाती झालेली आहे. जागोजागी पोलीस आणि सेना उभी आहे. कुठेही काहीही प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून. डिझेल पूर्णपणे श्रीलंकेतलं संपलेलं आहे. आता जे काही पेट्रोल आहे ते थोडंफार काहीतरी उरलेलं आहे. पॉवर बघा, पॉवर कट म्हणजे लोड शेडिंग ही 15 ते 16 तासांपर्यंत वाढलेली आहे. पेट्रोल पंपावर खूप मोठमोठ्या लाईन आहेत. दुकानं सर्व बंद आहेत. व्यवसाय ठप्प आहेत. इथं घरातच लाईट नाही तर उद्योगधंद्यामध्ये कुठून येईल, सर्वच बंद आहे. आणि लाईट निर्मिती यांची ही पूर्णपणे हायड्रो असल्यामुळे, बहुतांश हायड्रो असल्यामुळे ह्यांना हा त्रास भोगावा लागत आहे. आता हे सगळ्यात मोठं काय इथे बघा रिझन किंवा ह्याचे परिणाम काय होऊ शकतात, तर चायनीज इन्फ्लुएन्स श्रीलंकेवर चायनाचा एक प्रकारे अधिकार होऊ शकतो. चायना हा श्रीलंकेला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो, कारण इतकं कर्ज वाढलेलं आहे आणि ते वाढलेलं कर्ज आणि बळकावलेल्या जमिनी, बरेचसे पोर्ट हे श्रीलंकेने चीनला दिलेले आहेत, ऑलरेडी सोल्ड केलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही एकदा जी काही चूक करून घेतली ती आता भरपाई करणं खूप अवघड जात आहे. आणि चायनाचा जर हस्तक्षेप श्रीलंकेत जर वाढला तर आपल्याला हे धोकादायक आहे. पण सध्याची परिस्थिती अशी दिसत आहे की भारतीय गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये श्रीलंकेचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे आणि श्रीलंकेचा विश्वास हा पूर्णपणे आता सध्या भारतावर आहे. कारण चीनकडून काहीही घेण्याची आता हिंमत होत नाही आहे, कुठलेही कर्ज घेण्याची हिंमत होत नाही आहे. तर श्रीलंकेला एक सगळ्यात मोठा आशेचा किरण म्हणजे आता भारत आणि भारत सरकार आहे असं दिसतंय. एकंदरीत ही सगळी पूर्ण घटना आहे श्रीलंकेतील आर्थिक संकटांची आणि ही सर्व कारणं आणि ह्याचे काही होणारे परिणाम हे सगळे आपल्या समोर ठेवलेलं आहे. यात काहीही अडचण असल्यास, प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन.